नाही, माझं म्हणणं हेच आहे पहिल्यापासून की अजित पवारजी अत्यंत त्या ठिकाणी निर्णय क्षमता असलेला एक नेते आहेत आणि अजित पवारजी हे कधीही कुठलीही चुकीची गोष्टी खपून घेत नाही. माझाही त्यांचा आता जवळपास 30 वर्षापासून अजित पवारजीचा माझा संपर्क आहे. जर अजित पवारजींना हे वाटलं असतं की धनंजय मुंडेची काही चूक आहे तर तातडीनं निर्णय घेण्याकरता अजित पवारांनी मागेपुढं पाहिलं नसतं. आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींचाही असाच स्वभाव आहे की त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी एखादं काही चूक केलं तर तेही कुठल्याही गोष्टी सहन करत नाही. त्यामुळं जर धनंजय मुंडेची चूक नसेल किंवा आत्ता तपासामध्ये काही निष्पन्न झालं नसेल तर आज कसा काय निर्णय अजित पवारजी घेतील आणि कसा काय देवेंद्रजी घेणार आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि सरकारची केलेली स्तुती काही पक्षाला पचलेली नाही, ते अजूनही त्याच्याबद्दल नाही. माननीय शरद पवार साहेबांनी संस्कार संस्कृतीचं जतन केलं आहे. जर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा सत्कार झाला पाहिजे. एकनाथ शिंदेजींनी 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता मजबूत काम केलं आहे. संपूर्ण प्रदेशामध्ये सामाजिक व्यवस्थेसोबतच अनेक आंदोलनं त्यांनी हाताळले. महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशामध्ये विभागामध्ये समतोल त्यांनी विकास केला आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असेल तर सन्मान झाला पाहिजे. पण शरद पवार साहेबांनी सन्मान केला याचा मला आनंद याकरता आहे की नक्कीच शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यापेक्षा अधिक चांगले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असं वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेचा सत्कार केला. उद्धवजींनाही त्यांनी वारंवार सांगितलं होतं, मलाही आठवतं. उद्धवजींनाही त्यांना 4-5दा उद्धवजीला बोलले होते ते मुख्यमंत्री असताना की उद्धवजी तुम्ही मंत्रालयात जात राहा. उद्धवजी कारण 2 दिवस मंत्रालयात गेले होते 2.5 वर्षात. नंतर त्यांनी विधानभवनात जा असंही अनेक वेळा सूचना दिल्या होत्या. तर शरद पवार साहेबांनी अनेक सूचना देऊनही उद्धव ठाकरेजींनी त्या काळात पाळल्या नव्हत्या. पण एकनाथ शिंदेनी मात्र उत्कृष्ट काम केलं. याबद्दलचा सत्कार होणे ही आमच्याकरता अभिमानाची बाब आहे. आघाडीत सगळं ओके नाही असं दिसतं. संजय राऊत 2 ते 3 दिवस झालं राष्ट्रवादी शरद पवारांना ते टार्गेट करतात. नाही, शरद पवारांना सल्ला देण्यालायक किंवा शरद पवारांना काही सूचना देण्यालायक संजय राऊताची माझी उंची नाही आहे. त्यामुळं सल्ला देऊ नये कुणाला पवार साहेबासारख्या व्यक्तींना. ते सल्ले देत आहे संजय राऊत त्यांना. शरद पवार साहेब किती ऐकतील मला माहीत नाही. पण महाविकास आघाडी तुर्तास लयास गेली आहे. मी जसं सांगितलं होतं, एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिरा अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. असं आहे की शिवसेना आणि तुमच्यामध्ये फार काही चांगलं आहे असं खूप चांगलं आहे. कारण की काल मुख्यमंत्री आढावा घेतात कुंभमेळ्याचा आणि आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री कुंभमेळ्याचा आढावा घेतात. कालच्या आढाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नसतात. असं आहे, आम्ही वाटून घेतलं आहे. जिथे बावनकुळे जातात त्या ठिकाणी अजून दुसरे मंत्री आम्ही जसं अतुल सावेत संभाजीनगरला तुम्ही नांदेडला जाऊन आलो. ज्या ठिकाणी 3 लोक एका विषयामध्ये एकत्र असले तर त्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने जर आपल्या प्रशासनातनं काही गोष्टी चांगल्या करता आल्या तर मला वाटतं केल्या पाहिजे. आवश्यक नाही की मुख्यमंत्री असलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री असले पाहिजे. आवश्यक नाही की त्या ठिकाणी आम्ही वाटून घेतला आहे. शेवटी मुख्यमंत्री गेल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरीकडे आहे. कुंभमेळा 2 ठिकाणी नाही एका ठिकाणी होतो. नाही, कुंभमेळा जरी असेल तरी वेगळी बैठक घेतली चांगलं आहे ना. प्रशासनामध्ये अजून नवीन कल्पना येतात. वेगवेगळ्या पद्धतीने बैठकातनं काही निष्पन्न होतं. त्यामुळं वेगवेगळ्या बैठका घेणं काही अडचण नाही आहे. आणि तसंच सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयाची आहे की जास्तीत जास्त प्रशासनाला सोबत राहून जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. आणि म्हणून एकनाथ शिंदेनी बैठक घेतल्यात काही वावगं नाही. नाशिकचा आढावा एकनाथ शिंदेने घेतला, मात्र एक छोटा प्रश्न महाजन यांना त्यांनी बोलवलं नाही, कल्पना दिली त्यांनी. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट मुंबईमध्ये झाली आणि ती बावनकुळेंनी घडून आणली अशा प्रकारचा अंजली दमानिया म्हणतात. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. हे दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. तुम्ही भेट घालून दिली आहे खरं? नाही, भेटलेच ना माझ्याकडे. मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे साहेब. ते तारीख आवश्यक नाही आहे. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या
भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापासून धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे. मतभेद संपतील असं आशा आहे. मी बोललो आता नांदेडमध्येच बोललो या विषयावर. भेटीवरती सुरेश दस असं म्हणणं आहे ही जरी भेट झाली असली तरी त्यांच्या प्रकरण मी बाहेर काढलेले आहेत त्याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. कोण कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं आहे? कोणी कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं सुरेश धस साहेबांना? मतभेद आहे, त्यांना मी म्हटलं मतभेद जर चुकीचे असेल तर निपटवा. मतभेद जर तुमचे वाटतं की तुमची ग्रॅव्हिटी आहे तुम्ही त्या ठिकाणी पुढं जा. पण मला वाटतं धनंजय मुंडेजींनी आणि सुरेश धसांनी जे काही बोलले माझ्यासमोर फक्त मतभेद आहे. काही ठिकाणी सुरेश धसांच्या इन्क्वायऱ्या मागितल्या त्या थेट धनंजय मुंडे तर थोडी विरुद्ध आहे. त्यावेळी काही चुकी झालं असेल अधिकाऱ्याकडनं किंवा एखाद्या ठिकाणी चूक घडली असेल त्यावर सुरेश धस इन्क्वायरी मागताय. थेट इन्क्वायरी धनंजय मुंडेची थोडी होणार आहे, कारण धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहे. प्रशासनाचे निर्णय जिल्हाधिकारी आणि DPC घेत असतं आणि त्यामुळं मला असं वाटतं DPCच्या कामात काही झालं असेल तर कलेक्टर उत्तर देतील. कलेक्टर त्या ठिकाणी त्याचं सांगतील. तुमची शिष्टाई आणणार आहे का? हत्या प्रकरणाचा लढा मी सोडणार नाही असं म्हणले सुरेश दस. मला असं वाटतं की ते सोडलाही नाही पाहिजे. शेवटी एखाद्या सरपंचाचं अशा प्रकारची हत्या होते आहे, त्या हत्येचा जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, आरोपीला शासन होत नाही, तोपर्यंत सुरेश धसांनी तो लढा सोडू नये आणि कोणीच सोडू नये असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.